जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे जाणते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे ज्यांनी मराठ्याच्या आंदोलनासाठी स्वतःचं बलिदान दिले ते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करून सध्या परिस्थिती नसताना सुद्धा आपल्यासाठी गेले 4 ते 5 दिवस झाले बिगर अनापाण्याचं आंदोलन करत आहेत ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मानाचं मुलं. सर्व सकल मराठा सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात जिवंत आहे याचं उदाहरण म्हणजे कालच्या लोकसभेच्या वेळेला काही मनोरुग्ण लोकांनी सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक माऊली पवार आणि श्रीरंग लाळे यांचं स्टेटस ठेवलं की त्यात काही आपल्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आणि संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा काही लोक गद्दार होते, तशी काही आपल्या मराठीच्या गद्दारांनी सुद्धा स्टेटस ठेवले. याची मला फार खंत वाटते. ती दुर्दैव आहे की माऊली पवार एवढा अडचणीतला माणूस आहे. मी आज तुम्हाला सांगतो माझं वय 38 आहे. माझं 2010ला मी माऊली पवारच्या कंस्ट्रक्शन कंपनीत काम केलेलं आहे. माऊली किती अडचणीत आहे याचा साक्षीदार आज बी मी. 20 लाख काय 50 लाख घेतलं असतं, पण ज्यांनी 50 लाख समाजाच्या नावावर घेतलं, कोटी रुपये घेतलं, त्याच्या घरात 100 आजार आहेत. पण आज माऊली पवार असतील, लाळे वकील असतील, ही प्रामाणिक काम करते. ती माझे एक असं मत आहे की मोहोळ तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांनी बालाजी साठे असतील, पंडित ढवण असतील, दाजी काकडे असतील, बळूभाऊ असतील, ह्या लोकांनी मला फोन करून सांगितलं कुणी काही आरोप केला तर आम्ही माऊली बरोबर आहे. सामान्य लोकांनी सुद्धा फोन केला की आम्ही सकल मराठा समाज माऊली पवारच्या पाठीमागे आहे. ही खरी इस्टेट आहे आणि ही खरी मराठ्याची ताकद आहे. कुणी आरोप केला त्यांनी सुद्धा चळवळीला मदत केली आहे मागच्या वेळेला, पण त्यांना काय विकृत बुद्धी सुचली ही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण उद्या त्यांची सुद्धा समाजाला गरज आहे, आपल्याला त्यांना टाकून द्यायचं नाही. माझे एक मत आहे, वकील साहेब किंवा डॉक्टर साहेब असतील, संतोष सर असतील, तुम्ही तिघं चौघं जी निर्णय घेताय ती सर्व मान्य करते ती, पण थोडं आपल्या समाजात आता एकजूट झालेले कोण कुठल्या पक्षात असेल काय असेल की त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हो का, पक्षात असल्याशिवाय गावपातळीची कामं होत नाही. ती कोण कुठल्या नेत्यापाशी असेल आपण त्याला दोष द्यायचा नाही. त्यांना समाजाच्या आंदोलनामध्ये येतं ह्याचं त्याचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. पहिलं 5 आणि 10 माणसावरची सभा आता 500 आणि 600 माणसावर चालले, ह्याच्यात फार मोठं समाजाचं योगदान आहे. कालच्या काही गेले 4 दिवस झालं या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नाही. आम्ही एकदा ठरवले की कुणाचा काटा काढायचा त्याचा काढलाय, पण कुणाला वर आणायचा त्याला आणलं. आमची एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री व देशाच्या गृहमंत्र्याची मुलगी आहे आणि तुम्हाला आम्ही चहा न पिता आतल्या अंगानं सरळ मदत केली आहे. आमची एक अट आहे, सगळे सोयरे कायदा आणि 50% आतलं आरक्षण आम्हाला पाहिजे ओबीसी मध्ये. आणि ह्या मराठ्यानं तुमच्याकडे बघून फार मोठ्या अपेक्षेनं मदत केलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही आमचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आभार मानायला पाहिजे आणि 50% आतलं आरक्षण सगळे सोयरे ओबीसीतलं आम्हाला तुम्ही खासदार म्हणून पत्र दिलं पाहिजे. एवढी अपेक्षा आहे. तुम्ही ते पत्र दिलं की आम्ही न टाकलेलं फेकलं, एवढंच आमची अपेक्षा. तुमच्या विरोधी पक्षातला तुम्ही खासदार आहे, पण तुम्ही आमच्या चळवळीत थांबलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही आम्ही एकट्यानं मदत केली, सगळ्या जातीनं मदत केली, पण आम्ही काळजावर दगड ठेवून तुम्हाला मदत केली. आम्ही ज्याचे कार्यकर्ते होतो त्यांना सुद्धा गावलं, पण तुम्हाला मदत केली. तुम्ही तेवढा शब्द द्यावे. तुम्ही इथं आलात, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. सकल मराठा समाजाच्या वतीने तुमचा मनाचा मोठेपणा की मतं टाकलेला जाणीव ठेवणारा 48 खासदारामध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून आणि ती महिला म्हणून तुम्ही आला, त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. माझ्यानंतर आदरणीय खासदार ताई बोलतील एवढी त्यांना विनंती करतो.